एक्सपेरिमेंट नंबर 5 इन्व्हर्टरचा. तर सगळ्यात पहिले कनेक्शन बघायचे आहे. आपल्याला एक मल्टीमीटर लागणार आहे. मल्टीमीटरला हे VCC आणि ग्राउंड कनेक्ट करायचं. नंतर आपल्याला एक बल्ब लागणार. बल्ब 15 वॉट्स असणार आणि तो बल्ब आपल्याला इथं लोडमध्ये कनेक्ट करायचा. ठीक आहे. त्याच्यानंतर हा बल्ब चालू झाला तर पहिले किट बंद करायची. ही किट आता बंद झाली. सगळ्यात पहिले हे जे व्होल्टेज आहे 17.70 हे नोट करायचं आणि आपलं हे DC इन्व्हर्टरचं इनपुट आहे हे इथं लिहायचं. ठीक आहे. त्याच्यानंतर किट चालू करून आपण पहिले DSO लावायचं. तर DSOचं पॉझिटिव्ह आणि DSOचं निगेटिव्ह. ओके. आता इथं किटमध्ये DSOवरती मी ऑटो स्केल केलं. ठीक आहे. इथं थोडंसं लूज कनेक्शन थांबा हे लावा लागेल. तर DSOवरती असं आउटपुट दिसतं. आता जसं जसं आपण हा नॉब व्हॅरी करतो तर आपलं आउटपुट चेंज होतं. तर सगळ्यात पहिले मेन कंडिशन घ्यायची. तर आपल्याला 5 रीडिंग घ्यायच्या आहे. तर 5 रीडिंग आपल्याला घ्यायच्या VLRMSच्या आणि F0च्या. तर सगळ्यात पहिले मी काय केलं, नॉब एकदम लेफ्ट मोस्ट पोझिशनवर मूव्ह केला. क्विक ॲक्शनमध्ये गेलो. क्विक ॲक्शनमध्ये आपल्याला AC RMS व्होल्टेज बघायचं आहे आणि फ्रिक्वेन्सी बघायची आहे. आता फ्रिक्वेन्सी 156 आहे आणि AC RMS CYC ते आहे 101 वोल्ट. तर ते आपल्याला नोट करायचं आहे. तर माझ्या राईटअपमध्ये जेव्हा मी केलं होतं तेव्हा माझं VL आणि F0 हे आलं होतं. ठीक आहे. तर अशा आपल्याला 5 रीडिंग घ्यायचे. तर 5 रीडिंग कसं घ्यायच्या, ही आता पहिली रीडिंग आली ही नोट करून घ्यायची. त्याच्यानंतर बॅक दाबायचं. हा नॉब थोडासा फिरवायचा. परत क्विक ॲक्शन दाबायचं. परत रीडिंग घ्यायच्या. तर अशा 5 रीडिंग घ्यायच्या. तर समजा आता मी असं फिरवत गेलो, ही दुसरी रीडिंग झाली, ही तिसरी रीडिंग झाली आणि समजा मॅक्स नॉब घेतला तर मॅक्स नॉबवरती रीडिंग येते समजा 102 वोल्ट आणि त्याच्यावरती फ्रिक्वेन्सी येते 350च्या जवळपास. तर ही माझी मॅक्स रीडिंग आहे 96 आणि 350च्या जवळपास. त्याच्यानंतर आपला रेशो कॅल्क्युलेट करायचा, जो रेशो येणार आणि मग त्याचा ग्राफ प्लॉट करायचा आहे. तर हा ग्राफ असा येतो. ठीक आहे. आणि जर समजा वेवफॉर्म जर नोट करायचे तर जे पण आपली मॅक्स आणि मेन कंडिशन आहे त्यांचा फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज घ्यायचा मागून आणि तो आपण सिमिलरली वेवफॉर्ममध्ये टाकायचा. आणि ही जी वेवफॉर्म आहे इनपुट DCची जो आपण सगळ्यात सुरुवातीला मल्टीमीटरला मोजला होता तो लिहायचा आहे. एक गोष्ट नोट करायची की समजा आपण किट ऑन केली आता तर मल्टीमीटरचा व्होल्टेज 14 येतो तो आपल्याला नाही न्यायचा. आपल्याला जो व्होल्टेज याचा जो ऑफ केल्यानंतर जो 17 येतो तो लिहायचा आहे.